नमस्कार. मी शिवाजी जवरे. आपण बघत आहात तारतम्य. तर मित्रहो, एक विषय जो आधी झालेला होता, शालार्थ आय-डीच्या घोटाळ्यासंबंधी. शालार्थ आय-डीच्या घोटाळ्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये असं विधान केलं होतं, की कामावर नसताना मागील तारखेत नेमणुका करून त्यांची वेतन-भत्ते काढणं म्हणजे राज्याच्या तिजोरीची लूट आहे. नंतर काही दिवसांनी अशी एक वार्ता आली, की अमरावती विद्यापीठामध्ये अ, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, की प्राध्यापकांची पदं भरणार आहेत म्हणे. शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राध्यापकांची पदं भरणार. परंतु 80 ते 85% महाविद्यालयावरती केवळ विद्यार्थ्यांची नावं नोंदली जातात. ती विद्यार्थी महाविद्यालयात येत नाहीत. विद्यालयातल्या वर्गांना जी दारं आहेत, ती दारं कधी उघडल्या जात नाहीत. तिथे वर्ग होत नाहीत. प्राध्यापक येऊन काय संस्था चालकांच्या मर्जी संपादनासाठी काय ते टंगळ-मंगळ कामं करत असतील तेवढी करतात, निघून जातात आणि त्या लोकांना दीड ते पावणे 2 लाख रुपये प्रति महिना वेतन दिलं जातं. मग आता शालार्थ आय-डी घोटाळ्यातल्या काही लोकांच्या काही वर्षांच्या वेतनामुळे राज्याची तिजोरीची लूट होती. आणि ते जे प्रकरण आहे शालार्थ आय-डीचे ते ज्युनियर कॉलेजचे म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयातल्या 11वी-12वीचे आणि काही माध्यमिक शाळेच्या लोकांची ती नेमणूक आहे मागील तारखेची. याचा अर्थ असा नाही की त्या लोकांनी ती काढलेली वेतन आहे त्याची राशी तुलनेनं कमी असेल म्हणून ती क्षम्य आहे असं माझं म्हणायचा मतितार्थ नाहीये. पण ती जर तिजोरीची लूट आहे तर हे काय आहे मग? हे दीड-दीड, 2-2 लाख रुपये एम-फिल, पी-एच-डी झालेले लोक जे घेतात आणि त्यांचे वर्ग होत नाहीत. आणि यांचं प्रमाण एवढं आहे, की आता एवढ्यात एक व्यंगचित्र आलं होतं, की घरच्या कामावर ठेवलेल्या एका माणसाला प्राध्यापक स्वतः म्हणतो, की "दिवसभर काय करतो? नुसती टंगळ-मंगळ. त्याचे पैसे द्यायचे. तू तर आमच्या लोकांसारखा आमच्या सीनियर कॉलेजवरच्या प्राध्यापकांसारखा झालास." तर त्यावर काही प्राध्यापकांचे असे म्हणजे अभिप्राय आले, की बुवा आम्ही याच्याशी सहमत नाही वगैरे. बरोबर आहे, कारण ते लोक प्रामाणिकपणे काम करण्याचे. काही काही महाविद्यालयावरती निश्चितच तास होतात. म्हणून त्यांचं त्या आक्षेप त्या व्यंगचित्राला साहजिक आहे. पण असे कॉलेज आहेत, की ते अपवादात्मक कॉलेज आहेत ते. अपवादात्मक महाविद्यालय आहेत ते, की जिथे त्यांचे तास होतात. तास न होणाऱ्याची चौकशी तुम्ही एस-आय-टी स्थापन करून महाराष्ट्रभर किती मागील तारखेत नेमणुका होऊन शालार्थ आय-डीच्या घोटाळ्यात तुम्ही तपासणार आहात. आणि ते पण तपासणार नाहीत. तोही विषय या अनुषंगाने परत आला तर कारण आपण म्हणाल, की बाबा हा विषय परत का? त्याच्यावरती गझलच्या साहिरचे काही शेर फार चांगले शेर आहेत त्याचे. की तो म्हणतो, की "मैं जिंदा हूँ ये मुश्तहर कीजिए. मेरे कातिल को खबर कीजिए. मैं जिंदा हूँ ये मुश्तहर कीजिए, मेरे कातिल को खबर कीजिए. वही जुल्म बारे दिगर है, तो वही जुल्म बारे दिगर कीजिए." कितीही व्हिडिओ झालेत. सभागृहामध्ये प्रश्न विचारले होते प्रशांत बंब वगैरे यांनी, तर दादा भुसेंनी जे उत्तरं दिले ती जर काळजीपूर्वक आपण वाचले, माझ्या या आक्षेपावरती जर महाराष्ट्र सरकारला काही आक्षेप असेल, तर त्यांनी वाटल्यास माझ्यावरती एखादं प्रकरण भरावं. मी त्यासाठी तयार आहे. दादा भुसेंनी म्हणजे त्या शिक्षण मंत्र्यांनी जी उत्तरं दिली त्यांची जी बॉडी लँग्वेज होती ना, एकूणच देहबोली होती. ती देहबोली इतकी बचावात्मक होती, की कुठून त्या नागपुरात ते प्रकरण पकडलं गेलं काय सांगा? तेवढं ते आपलं नागपुरापुरतं आपलं काहीतरी निपटून टाकू. हा एस-आय-टी स्थापन करून महाराष्ट्रातही आम्ही चौकशा करू वगैरे असं म्हणून टाकायचं आणि समोर आले तर त्या लोकांवर सुद्धा आम्ही चौकशी करू. आता नागपूर विभागाच्या पलीकडे म्हणजे अमरावती किंवा नांदेड किंवा आणखी जे काही कुठले वेगवेगळे विभाग आहेत महाराष्ट्रावर, तर तिथले संस्थाचालक समोर येऊन यांना म्हणणार आहे, की "हो, हो, भुसे साहेब, मी पण केली होती मागच्या तारखेत शालार्थ आय-डी, खोटे शालार्थ आय-डी, खोट्या सह्या, खोटे हजेरी पुस्तकं, खोट्या उपस्थिती आणि वेतन-भत्ते मी पण घेतले हो, करा, करा. माझ्यावर पण कारवाई करा." काय बोलतात हे लोक? आणि भारतीय जनता पक्ष हा स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणतो. व्यापमचा मध्य प्रदेशातला घोटाळ्याचं काय झालं, हे त्यात एकटी भाजप जरी नसेल, त्यात काही कार्यकाळ काँग्रेसचा जरी असेल, पण त्यात भाजपचा सुद्धा कार्यकाळ आहे आणि त्यांनी स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणू नये. आणि मुख्यमंत्र्यांनी जे त्या विधानसभेमध्ये उत्तर दिलं होतं, की महाराष्ट्रभरात चौकशी करू. दादा भुसे म्हणतात, की समोर आलं तर करू. ही इतकी विसंगत उत्तरं आहेत
आणि त्यांची देहबोलीमध्ये एका नव्या पैशाचा म्हणजे आत्मविश्वास नव्हता किंवा कुठलाही करार किंवा निश्चय असा बिलकुल नव्हता. केवळ प्रकरण उपस्थित झालं, उत्तर द्यायच्यात तर हो, हो, आम्ही सर्वत्र सुद्धा ते बघू. तर ज्या लोकांची त्या काळामध्ये स्थगित वेतनं निघाली, त्या लोकांनी बॅकडेटमध्ये अपॉइंटमेंट केलेल्या आहेत. ही गोष्ट काळ्या दगडावरची रेष आहे. ही स्पष्ट समस्या आहे. प्रशांत बंबनी सरळ सांगितलं, की चौकशी काय करावं लागते? सरळ ज्या ठिकाणी ही अशी प्रकरणं आहेत, ते शिक्षण संचालक आणि शिक्षण संचालक आणि शिक्षणाधिकारी ह्या काय हो, हे खालचे चिल्लू-पिल्लू पोस्ट झाल्या ह्या. सचिवांच्या मूक संमतीशिवाय, त्यांच्या नॉडिंगशिवाय ह्या लोकांनी थोडेच काही या सगळ्या गोष्टी केल्या. आवक-जावक नंबर कसे काय टाकले जातात हो मागच्या तारखेमध्ये? कसं शक्य आहे ते? ॲपमध्येच घुसून या लोकांनी सगळं काही हे केलेलं आहे. आणि सरकार या बाबतीमध्ये जर नागपूर विभागापर्यंतच मर्यादित राहत असेल, तर याचा अर्थ सरळ जनतेने लावायला, की मंत्र्यांपासून ह्या लोकांनी या सगळ्यामध्ये घोटाळा केलेला आहे. याच्या पलीकडे काहीही नाही आहे. आणि जर तसं नसेल, तर यांनी अविलंब प्रत्येक शाळेवरची तपासणी करावी, की कुठे स्थगित वेतनं घेतलेले आहेत आणि जिथे स्थगित वेतन घेतले आहेत, त्या ठिकाणी शाळादारी घोटाळा झालेला आहे. काम खतम. परत एक वेळा त्या गोष्टीची पुनरावृत्ती, की जर का तुम्ही पान खाल्लं तर बोटाला चुना असतो. ही गोष्ट अत्यंत स्थळकाळ निरपेक्ष अशी आहे आणि त्यामुळे हा घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे. कुणीही अच्युत नाही आहे. जपानच्या एका बेटावर दुष्काळ पडल्यावर एका वानरानं एक कंदमूळ धुवून खाल्लं. दुसऱ्या बेटावरच्या वानरांना काही ईमेल दिला नव्हता, काही पत्र टाकलं नव्हतं, काही फोन केला नव्हता. त्यालाही ती संवेदना झाली. त्यांनी पण ते केलं. दुष्काळात सगळ्याच वानरांनी कोणीच कोणाला न सांगता एका नॅचरल सेन्सनी त्यांना कळलं, की आता आपण कंदमुळं धुवून खाल्ली पाहिजेत. तशाच प्रकारे ज्या काही 1400-1500 शाळा आहेत महाराष्ट्रभरात, नंतर कायमच्या नंतर अनुदान घेणाऱ्या उशिरानं, त्यांनी त्याच प्रकारे नेमणुका केल्या आहेत, त्याच प्रकारे वेतनं काढली आहेत, त्याच प्रकारे नेमणुकांमधून कोट्यावधी रुपये कमावलेले आहेत. ही गोष्ट सत्य आहे. ही परत त्याला पुरावे मागण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. वाकड्यात शिरून कोणाला वेळच काढायचा असेल आणि इतरांनी केलेल्या करप्शनवर आपले खिसे फुगवायचे असतील, अशा बांडगुळ वरिष्ठ अथॉरिटीनं अनावश्यक वेळ घालवू नये. हे सगळं भोंगळं बाहेर फेकून द्यावं, बाहेर यावं, स्वच्छ कारभार करावा आणि या सर्व भ्रष्टाचाराची पाळमुळं खोदून काढावी, शिक्षण क्षेत्र स्वच्छ करावं, जेणेकरून तुम्हाला भ्रष्टाचारमुक्त वातावरण हवं असलेले लोक भरभरून वोटिंग करतील. वोटिंगचीच गोष्ट म्हणाल तर यासाठी भलत्या बदमाशांना पाठीशी घालण्याची काहीही आवश्यकता नाही. धन्यवाद.